ये 2 मिनटं चालू, व्हिडिओ चालू होत नाही. हां ठीक, बस चल 2 मिनटं. हात काढून बोलतो. हॅलो, नमस्कार. मी नेहमी स्टोरी टेलिंगच करते, सगळ्यांना माहिती. मराठी कविता कमी करते. तर माझ्या स्टोरीचं शीर्षक म्हणजे हेडिंग आहे गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट, निवेश. अर्थातच निवेश किंवा गुंतवणूक संघर्षशिवाय होत नाही. ही एक वेगळी स्टोरी आहे. माझ्या नवऱ्याची नोकरी सुटून 6 महिने झाले. त्यात दुष्काळात 13वा महिना असं. त्यात सासऱ्यांचं आजारपण आणि मुलाचे आजारपण. कारची, घरात फ्लॅटची महिन्याची लिस्ट म्हणजे किस, EMI, आजारपणाचे बिल आणि मुलांची शाळेची फीस, दूधवाला, पेपरवाला, किराण्याचा खर्च, ही तर मोठी लांबी लिस्ट आहेच आहे. फार टेन्शन आहे. आम्ही आयुष्यात असा प्रसंग कधीच पाहिला नाही. पहिल्यांदा असा कठीण प्रसंग आला. माझे यजमान अगदी डिप्रेशनमध्ये गेले. मी किती समजवते त्यांना, पण ते त्याच्यातनं बाहेर येतच नाही. हिंमत हारलेत. अशा कठीण परिस्थितीत एकदम कुणास ठाऊक माझ्या खात्यात 75,000 जमा झाले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी आधी पाहिलंच नाही कुणाकडून. आणि मग मी पाहिलं, नुसतं लिहिलेलं होतं आणि खालती लिहिलं होतं, काकू ह्या वहिनी जे काही त्यांनी मानलं मला, खूप खूप वर्षापूर्वी तुम्ही कुटुंबांनी मला केलेली जी मदत आणि आम्हाला डिप्रेशनमधनं बाहेर काढण्याबद्दल ही एक छोटीशी भेट, उपकारांची परतफेड तर शक्यच नाही. माझ्या आनंदाचा पार नाही आणि माझ्या डोळ्यासमोर सगळं चित्र फिरलं. हो, निकिता खूप आमची जुनी मैत्रीणपेक्षा शेजारीण. असंच आमचं देणं घेणं, खाणं पिणं चालायचं बरोबर. आणि अचानक त्यांच्या यजमानांना बिझनेसमध्ये खूप तोटा गेला. बिझनेस बंद झाला. कर्ज झालं. ते एकदम डिप्रेशनमध्ये गेले. खायची मारामार झाली. खूपच त्यांना निराशा आली. आम्ही दोघं त्यांच्या घरी सारखं जायचो, त्यांची समजूत घालायचो, खूप धीरज देत होतो आणि त्यांना फूल नाही फुलाची पाकळी जी काही आमची ऐपत होती ती मदत पण करत होतो बरं का. आणि त्यांना हिंमत दिली आणि दिलेल्या मदतून त्यांनी टिफिन सर्व्हिस सुरू केली. आणि त्यांचे यजमान पण त्या कामात मदत करू लागले. पाहता त्यांचा टिफिन बिझनेस वाढला. म्हणजे एवढं की त्यांचा खाण्यापिण्याचा खर्च रोजचा जेमतेम खर्च निघू लागला आणि त्यांचे दिवस ते हळूहळू फिरू लागले बरं का. चांगले दिवस आले. त्यातनं मग त्यांना हैदराबादला खूप छान नोकरी मिळाली आणि ते तिथे शिफ्ट झाले. तिथे पण सुरुवातीला मेसेज यायचे की ते त्यांचा बिझनेस काही थोडं करतात ते म्हणून. आणि मग संपर्क तुटला. ते त्यांच्या कामात बिझी, आम्ही आमच्या संसारात बिझी. आणि मग दुर्दैव आमचं फिरलं हो. माझ्या यजमानांची नोकरी गेली आणि आमच्याबद्दल त्यांना कोणी निरोप दिला, कशी त्यांना माहिती मिळाली, मला काही माहिती नाही हो. पण मी हे पैसे माझ्या यजमानांच्या पुढे ठेवले, बाकी काही बोलले नाही. फक्त एवढंच सांगितलं, तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेली सत्कर्म आणि परोपकाराची गुंतवणूक आज तुम्हाला परत मिळाली आहे. असं समजून तुम्ही काही सुरू करा. आणि आम्ही दोघांनी एक छोटं काहीतरी अशी गुंतवणूक करून एक उभं करण्याचा निश्चय केला. आणि मी त्यांना हे सांगितलं की मी तुमच्या पाठीशी उभी आहे. तुम्ही काही करा, मी तुम्हाला प्रत्येक कामात तुम्हाला धीर देईन आणि मेहनत पण करीन. तर या छोट्याशा गोष्टीपासून फक्त एवढाच मी म्हणजे शिकवण म्हणा की धडा म्हणा देऊ इच्छिते की आयुष्यात सुखाचं आणि आनंदाचं जीवन जगायला फक्त पैशाचीच नाही तर सत्कर्मांची, पुण्यकर्मांची पण निवेश, गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट करणं फार जरुरी आहे. तर त्याने आपल्याला आयुष्यात ते केव्हा परतफेड येते आपल्या कठीण प्रसंगात याची आपल्याला जाणीव जेव्हा येते ना, तेव्हा आपल्याला कळतं. आणि ते अनाडी फिल्मचं गाणं आहे ना, किसी की मुस्कुराहटे पे हो निसार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, किसी का दर्द हो सके तो ले उठा, जीना इसी का नाम है, जीना इसी का नाम है. धन्यवाद. अगदी छोटीशी गोष्ट आज दुपारी डोक्यात आली आणि मी केली.